गणपती बाप्पा मोरया. नवरा बायको रात्री धाराडूर झोपले होते. मध्यरात्री अचानक घराची बेल वाजली. बायको खडबडून जागी झाली. बाहेर वादळ आणि मुसळधार पाऊस पडत होता. बायको घाबरली आणि तिने नवऱ्याला उठवले. अहो उठा ना, कोणीतरी बेल वाजवतंय. नवरा उठला आणि त्याने घाबरत घाबरत दार उघडले. बाहेर एक दारुड्या उभा होता. तो अडखळत आवाजात म्हणाला, भाऊ, मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे. तू जरा ढकलू शकतोस का? नवरा चिडला आणि म्हणाला, बेवड्या, एवढ्या रात्री तुला मीच भेटलो होतो का? खबरदार, जर परत दाराची बेल वाजवली तर. एवढं बोलून त्याने जोरात दार बंद केलं आणि परत बेडरूम मध्ये आला. बायकोने विचारले, अहो कोण होतं? नवरा म्हणाला, कोणीतरी बेवडा होता. गाडी खराब झाली म्हणून धक्का मार म्हणत होता. बायकोने विचारलं, मग तुम्ही ढकलली का नाही गाडी? नवरा म्हणाला, नाही. बायको म्हणाली, ढकलायची ना. नवरा म्हणाला, तुझं डोकं जागेवर आहे ना? बाहेर किती सोसाट्याचा वारा सुटलाय, पाऊस आहे आणि किती काळोख आहे, आणि रात्रीच्या 2 वाजता एका दारुड्याला मी मदत करावी असं तुला वाटतंय? बायकोचं प्रवचन सुरू झालं. अहो, दारुड्या पण माणूसच असतो. बिचाऱ्याने मोठ्या आशेने बेल वाजवली असेल. तुमच्या रूपात त्याला देव दिसला असेल. त्यालाही बायको आणि मुलं असतील, जी घरी त्याची वाट पाहत असतील. तुम्ही त्याला मदत करायला हवी होती. जावा आणि त्याला मदत करा बरं. बायकोने समजावलं म्हणून नवरा पुन्हा बाहेर गेला. अंधार आणखीनच दाट झाला होता. पाऊस आणखी जोरात पडत होता. पुढे काहीच दिसत नव्हते. नवरा म्हणाला, भाऊ, तू अजून येथे आहेस का? तुला अजूनही मदत हवी आहे का? नवऱ्याने जोरात हाक मारली. पलीकडून दारुड्याने मोठ्या आशेच्या आवाजात हो म्हटलं. पण तू कुठे आहेस? मला दिसत नाहीस. नवरा पुन्हा ओरडला. पलीकडून आवाज आला, भाऊ, मी येथे तुमच्या बागेत झोक्यावर बसलो आहे. प्लीज झोका ढकला ना. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.